नमस्कार श्रोतेहो. आजच्या सोऱ्याबाईंचे अभंग भाग 28 यात सर्वांचं स्वागत. आजचा अभंग आहे, कावा उदास मज केले, कोण म्हणे तुम्हा भले. आम्ही बैसलोसे दारी, दे दे म्हणून मागतो हरी. घेऊनी बैसलासी बहुतांचे, गोड कैसे तुम्हा वाटे. हे नीत नव्हे बरी, म्हणे चोख्याची महारी. आजच्या अभंगात सोयराबाईंनी म्हटलं आहे की उदास मज का केले आहे. उदास बनवून म्हणजे उदासची भावना असते आणि त्याच्यामुळे ती म्हणते की कोण म्हणे तुम्हा भले. आम्हाला निराश करून, आम्हाला उदास बनवून तुला भला कोण म्हणणार आहे. विठ्ठलाला म्हणते ती, तुला भलं कोण बोलणार. ती म्हणते की आम्ही पैसोलोसे दारी, दे दे म्हणून मागतो हरी. दे दे म्हणून तुला मागतोय हरी, तुझ्या दारात बसलो आहोत आम्ही आणि घेऊनी बैसलासी बहुतांचे, गोड कैसे तुम्हा वाटे. इतर लोकांचं घेऊन बसला आहेस बरंच काही काही आणि ते गोड कसं वाटतंय तुला. ही नीत नव्हे बरी, ही नियत, ही नीती ही बरोबर नाही, अशी चोख्याची महारी इथे आज सांगते आहे. बरोबर ना चेतन? बरोबर. मला आज ह्या अभंगाच्या पहिल्याच चरणातला जो एक शब्द आहे, त्याच्यावर थोडं बोलावंसं वाटतंय, की कावा उदास मज केले, कोण म्हणे तुम्हा भले. अ, आपण वेगवेगळ्या संतांच्या अभंगांमध्ये खूप सारा आनंद भरलेला बघतो. इनफॅक्ट सोयराबाईंच्याच एका अभंगात आपण बोललो होतो, की हा निव्वळ आनंदाचा अभंग आहे. तर ह्या अभंगात आजच्या 28व्या भागात एक असा प्रश्न पडतो, की सोयराबाईंना असं का म्हणावसं वाटतंय देवाकडे, की "कावा उदास मज केले, कोण म्हणे तुम्हा भले." की मला का उदास करताय तुम्ही? अशाने तुम्हाला कोण भलं म्हणणार आहे? आम्ही बैसलोसे दारी, दे दे म्हणून मागतो हरी, की अरे बसलोय आम्ही तुझ्या दाराशी आणि दे दे म्हणून आम्ही मागतोय. पण तरी ह्यात असा एक अध्यारूत भाव असा आहे, की तरी तू देत नाहीयेस. घेऊनी बैसलासी बहुतांचे, गोड कैसे तुम्हा वाटे, की तू इतरांचं इतकं काही घेऊन बसलेला आहेस किंवा असंही म्हणू शकतो, की तू इतरांकडे इतकं लक्ष दिलेलं आहे, मग माझ्याकडे का लक्ष दिलं नाही? गोड कैसे तुम्हा वाटे, मग ते तुला कसं काय गोड वाटतंय? ही नीत नव्हे बरी, म्हणे चोखियाची महारी, की ही गोष्ट योग्य नाहीये. तू हे जे काही माझ्याशी वागतोयस, हे योग्य नाहीये. असा एकंदरीत भाव मला आजच्या अभंगात जाणवतोय. आणि याच्यात मला 2 वेगवेगळ्या अभंगांमधले उदाहरणं इथे द्यावीशी वाटतात. एक आहे जनाबाई यांचा अभंग, की त्यात त्या देवाला म्हणतात, की "मज ठेवियले द्वारी, नीच म्हणूनी बाहेरी." की तू मला दाराशी ठेवलंय. का? तर मी नीच आहे म्हणून किंवा मी नीच आहे म्हणून ठेवलंय का? असाही त्यातनं एक भाव प्रकट होतो. आणि "घेऊनी बैसलासी बहुताचे, गोड कैसे तुम्हा वाटे." ह्याच्यात मला नामदेवांचं उदाहरण एक अभंगातलं आठवतं. हा अभंग आपण आधीच्याही भागात एकदा सांगितलेला होता. "मागे बहुतांचे फेडियाले ऋण, आम्हासाठी कोण आली धाड." अशा एकंदरीत आशयाचं मला यात वाटतंय, की कुठल्यातरी निराश मनस्थितीत असताना किंवा अ, म्हणजे अशाच पद्धतीने काहीतरी सोयराबाईकडे म्हणतायत असं एकंदरीत मला तरी वाटतंय. तुझी काय भावना आहे देवेश हा अभंग वाचल्यानंतरची? हो, अर्थातच. उदास होणे म्हणजे काय, की अ, जेव्हा उदासीनता येते,
की संसाराला कंटाळून, संसारातले सगळे भोग भोगून, भोग भोगून किंवा भोग न भोगल्यामुळे येणारी उदासीनता, जी कशामुळे उदासीनता येते, त्याच्यामध्ये जो देवाचा धावा केला जातो. इथे मला एक पुराणातली कथा आठवते. महाभारतात कुंती म्हणते, की कृष्ण म्हणतो, "तुला काय हवंय माझ्याकडनं?" तर कुंती म्हणते, की "मला क्षणोक्षणी विघ्न येऊ दे, माझ्यावर संकट येऊ दे." तर कृष्ण म्हणतो, "असं काय मागते तू? असं अशा प्रकारे तुझं मागणं मला म्हणजे वेगळं काय आहे एवढं? असं काय तुझं मागणं?" तर कुंती त्याच्या मागचा भाव सांगते, की जर देवा मी नेहमी संपन्नतेत असेल, नेहमी सुखात असेल, नेहमी आनंदात असेल, तर मी तुला विसरून जाईल. तुझ्या स्मरणात राहणार नाही. पण जेव्हा मी दुःखात असेन, जेव्हा माझ्या पायात काटा रुतत असेल, तेव्हा मी तुझा धावा करत राहील. तेव्हा मी तुझं स्मरण करत राहील. तर त्या पद्धतीने जेव्हा आपल्या मनात उदासीनता येते, उदास भावना दाटून येते, तेव्हा आपण त्याचा धावा करायला लागतो. असं आजच्या सोयराबाईंच्या अभंगातही तसंच वाटतंय, की तिच्या मनात एका प्रकारे जो काही भाव आलेला आहे, की "कावा उदास मज केले, कोण म्हणे तुम्हा भले." की तुझा भलेपणाचा पुरावा काय आहे? तू आम्हाला उदास ठेवून तुझा भलेपणाचा पुरावा नष्ट करत आहेस का? आणि आम्ही बैसलोसे दारी. आम्ही म्हणजे की जे उदास झाले आहेत, तुझ्या नावाचा पुकारा करून सुद्धा तू त्यांना दया देत नाही, त्यांना त्यांच्यावर दया करत नाही. अशा लोकांचं प्रतिनिधित्व सोयराबाईंनी आज केलेलं आहे. "दे दे म्हणून मागतो हरी, दे दे म्हणून मागतो हरी." आता इथे गंमत आहे, की चोराबाई म्हणते, की "दे दे म्हणून दे दे म्हणतोय, मागतो हरी." म्हणजे एक प्रकारे हरीला मागतोय आम्ही किंवा हरीकडे मागतोय आम्ही. असा दोन्ही अर्थ इथे येऊ शकतो. "घेऊनी पैसला असे बहुतांचे." जसं चेतन म्हणाला, की इतर लोकांचं किंवा सगळ्या लोकांना घेऊन भरपूर काही घेतलेलं आहे आणि त्यांचं ते गोड वाटतंय का? "गोड कैसे तुम्हा वाटे." असं. बरोबर ना चेतन? बरोबर. म्हणजे एक थोडा छोटासा तक्रारीचा सूर पण आहे याच्यात. म्हणजे थोडा कोड्यात पाडणारा अभंग मला वाटला, की सोयराबाईंच्या मनाची अवस्था त्या क्षणी काय असेल किंवा त्या काय परिस्थितीतून जात असतील, की जेणेकरून त्यांना असं लिहावसं वाटलं याच्यात. कारण सोयराबाई ह्या सांसारिक होत्या. कुटुंब होतं त्यांचं. सो कदाचित काही वेदनांमधनं त्या जात असतील त्या काळात आणि म्हणून त्यांनी देवाकडे अशा पद्धतीने धावा केला असेल, की माझी उदासीनता आता तुम्ही घालवा. कोड्यासारखं मला तरी वाटत नाही. ही तर स्पष्ट हं. आळवणी केलेली आहे देवाकडे आणि ती हां. आळवणी म्हणजे थोडक्यात अशी की थोडी धमकीवजा आळवणी, हं. की "गोड कैसे तुम्हा वाटे." तुला तुम्हा गोड वाटे. कसं वाटू शकतं? गोड कसं वाटू शकतं? आम्हाला त्रास देऊन किंवा आम्ही तुझ्याशी दारात बसून तुला दया कशी येत नाही? अशा पद्धतीने. जसं यशोदेला कृष्ण छळत असायचा लहानपणी. हं. तर यशोदा नेहमी म्हणायची, की "तू मला छळण्यात तुला काय आनंद मिळतो?" असं जेव्हा त्या पद्धतीचा भाव आहे, की देवाकडे जेव्हा म्हणजे देवाच्या तर सगळ्या लीला असतात. आता ते माहिती असतं सगळ्यांना, की ही देवाची लीला आहे. पण आपण देवाच्या त्या लीलेमध्ये जसं आपल्याला वाटतं, की किती आपल्याला छळ होतोय आपला. आपल्याला हा किती छळणार आहे. त्याला म्हणतात ना, की "तू छलैया आहेस" वगैरे. तर त्या हं. पद्धतीचं इथे आहे. तर त्या दुसऱ्या म्हणजे
जो ज्यांचा छळ होतोय त्या पात्रात आज सोयराबाई आहे, की तिला वाटते, की माझा नुसता छळ होतो आहे आणि याला गंमत वाटते आहे. याला हं. आनंद होतो आहे. तर त्या पद्धतीने म्हणते, की ही नीत नव्हे बरी. ही गोष्ट, ही ही तू सदैव करणारी जी गोष्ट आहेस, ती बरोबर नाहीये. ही तुझी खोडा काढण्याची जी वृत्ती आहे, त्याच्यामुळे तू तुझ्या भक्तांना त्रास देतो आहे. त्या भक्तांना अ, भक्त तुझे कमी होतात त्याच्यामुळे, असंही तिला म्हणायचं आहे. मी जे कोडं म्हटलो ते ह्या संदर्भाने, की त्यांची उदासीनता नक्की कशाची असावी? ह्या प्रश्नाचं उत्तर कुठे त्यांनी दिलेलं नाहीये. म्हणून कदाचित मला ते कोड्यासारखं वाटलं असेल. पण अर्थात भाव तोच आहे तू म्हणाला तसा आळवणीचा. तर माझ्या मते आज थांबूयात आपण इथे. हो आणि जरी ती कशामुळे ती उदासीनता आली आहे, कोणत्या प्रसंगामुळे किंवा काय, आपण मागेही असं बोललोय, की आपल्याला त्यांच्या मागची खरी म्हणजे तथ्य आपल्याला माहिती नसतात. प्रसंग आपल्याला माहिती नसतात. अर्थातच. आपल्याला भाव महत्वाचा असतो कधीही आणि म्हणूनच तो भावच लिहिलेला आहे. म्हणून त्या तथ्यांचं काही वर्णन नाहीये इथे, की काय झालं होतं आणि काय केलं होतं आणि कशामुळे होत होतं. याचं काही कारण की ते म्हणजे म्हणतात ना, सत्व जे राहतं तो फक्त भाव असतो आणि जे काही अ, जो काही निसत्व जे असतं ते निघून जातं. तर त्या बरोबर. पद्धतीने अभंगामध्ये आहे. म्हणजे लिहितात म्हणजे काही मोठे-मोठे संतांनी प्रसंगांचंही वर्णन केलेलं आहे त्यांच्या ह्याच्यात. हं, पण शेवटी भावाचं खूप महत्त्व असतं. म्हणून मला हं. वाटतं, की कशामुळे झालं आणि काय याच्यासाठी हां, तो कुठेतरी प्रश्न अर्थातच गौण आहे, की कशामुळे झालं? पण अ, त्या एका गोष्टीमुळे परत एका चांगल्या शब्दांची इथे रचना झाली आहे आणि आपल्याला परत काहीतरी नवीन ऐकायला, वाचायला मिळालं. तर असा आजचा अभंग आळवणीचा. माझ्या मते देवेश आपण थांबूयात इथे हो, थांबूया. आणि YouTube संदर्भात आपले 36 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर जास्तीत जास्ती लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.